नारायण शेठ, अहो उठा. विश्रांती झाली असेल तर उठा. अहो, किती कामं पेंडिंग आहेत माहिती आहेत तुम्हाला? सगळा लोड माझ्यावरती आलाय. नाही झेपत हो, नाही झेपत आता. तसं सगळी कामं तुम्हीच करता. करता म्हणजे मिस करतो. हा साईड हिरो आहे, मेन हिरो आहे. पाहिजे त्याला विचारा, हो की नाही? बघ, हो बोलला. काहीच नाही बोलले ते. म्हणून तर हो बोलला. शांतमध्ये होकार असतो आमचा, है की नाही? एक विचारू दादा? विचारतेस, विचार. त्या सुशीला ताई त्या बोलल्या का तुमच्याशी काही? ते माझ्याशी बोलायला लाजतात. कशाबद्दल? ते माझ्या इथे राहण्याचा त्यांना राग येत असेल ना? कसं शक्य आहे? त्या बायको आहेत ना ह्यांच्या. मी सतत ह्यांच्या सोबत असते, दिवस रात्र बाजूला बसते, त्यांची सेवा करते. त्या सुशीला ताईंना त्रास होत असेल. नाही, कसला त्रास होतोय? त्यांना माहिती आहे ना हे सगळं चाललंय तर सारे दादासाठी चाललंय. तो लवकर बरा व्हावा म्हणून चाललंय. नको असा विचार करतो. काय तुम्ही म्हणताय तितकं सोपं नाहीये दादा. तुम्हाला नाही कळणार बायकांच्या मनातलं. मला माहिती आहे त्यांना वाईट वाटत असेल, त्रास होत असेल. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, कोणत्याही हक्काच्या बायकोला कसं सहन होईल की आपला नवरा आजारी असताना दुसऱ्याच बाईचं नाव घेतोय सतत. मला माहिती आहे हे एकदा शुद्धीवर आले ना की त्यांच्या त्या बायको ह्यांना झापणार आहेत. तुला पण त्रास होत असेल ना मग? म्हणजे तुझ्या हक्काचा नवरा दुसऱ्याच बाईवर लग्न केलंय हे बघून तुला त्रास होत असेल ना? कशाला? माझं पण तर लग्न झालंय. मग झालं ना, मग कशाला विचार करते? आता तुझा चांगला संसार चालू आहे, मग कशाला सुशीला त्याला तुझा धोका वाटेल? आणखी एक विचारू? हा, विचार. ह्यांचं लग्न कसं झालं? मंगळसूत्र घालून. नाही तसं नाही, म्हणजे थाटामाटात झालं का? नाही, थाटामाटात करायचं होतं, पण तोच बोलला की कशाला थाटामाटात, साधा करूया ना आपण, रजिस्टर करूया. मी सही केली. आणि मी या घरातून गेल्यावर लगेच केलं का लग्न? जाऊ दे ना, कशाला ते तर चौकशा करायच्या आता. झालं की विसरून जायचं, कशाला आहे? तू थाटामाटात लग्न केलंस? रजिस्टर केलंस? कसं केलंस?